बळवंतराव वानखडे यांनी गेल्या 9 वर्षाच्या अगोदरपासून भाऊबीजेचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्या कार्यक्रमात सातत्य ठेवून ते जिल्हा परिषद सदस्य ते आमदार झाले, आमदाराचे खासदार झाले, तरी ते अंगणवाडी का सेविका म्हणो का आशा वर्कर असो, ज्यांना या शासनाने अतिरिक्त ताण दिलेला असतो, म्हणून त्यांना बहीण म्हणून एक साडी त्यांना ते प्रदान करतात। तो कार्यक्रम यावर्षी ते खासदार झाल्यानंतर त्यांना अधिवेशन आले, नंतर विधानसभेची इलेक्शन आले, आचारसंहितेत तो कार्यक्रम न घेता आज त्यांनी 7 डिसेंबर या तारखेला तो कार्यक्रम शुभम मंगल कार्यालय इथे आयोजित केलेला होता। सर्व माता भगिनी इथे आलेल्या होत्या। बळवंतराव वानखडे यांच्या आईने दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात केली। आलेल्या सर्व महिला जेंट्स मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। या कार्यक्रमाला प्रामुख्याने तालुका काँग्रेस कमिटीचे सुधाकर पाटील, भारसाकडे, बाळासाहेबजी हिंगणेकर, कांचनमालाताई, उपसभापती राजूभाऊ कराडे, असे डॉक्टर इक्बाल पठाण, असे खूप मान्यवर इथं आलेले होते। गजानन पाटील देशमुख उत्सुकता असण्याचं कारण नाही, तो नेहमीच चालत असतोच। यावर्षी फक्त वेळ झाला, वेळ माझ्यामुळे किंवा तुमच्यामुळे झाला नाही, तर वेळ हा आचारसंहितेमुळे झाला आणि आचारसंहिता लागल्यामुळे हा कार्यक्रम वेळेवर होऊ शकला नाही आणि पुन्हा मग अधिवेशन सुरू झालं, त्यामुळे हा खूप वेळ झाला। मला कोणी विचारलं नाही, पण आपसा विचारलं जातं सगळ्यांनी विचारत जरा जाऊ आपण तिथं साडी घेऊ आणि ती साडी घेऊन घरी जाऊन जेवण करू, याच्यासाठी तिथे कौटुंबिक नातं आहे। कौटुंबिक नात्याची ही ओढ आहे, म्हणून तुम्ही आपसात एकमेकीला विचारत होते, तुला फोन आला का, कधी तिला विचारत होते। मग एवढं त्याच्यात पास केलं। मग अंगणवाडी सेविका आमच्या बहिणीला विचारलं कोण, तर आमच्या आशाताई होतं, तर तिला आपण तरी शिकलो। एक फोन आला, नाही भोपाळच विचारलं मी, आमच्या भगिनी आमच्या सगळ्या हे विचारत होत्या म्हणे, म्हणून मी विचारलं नाही, मी नाही विचारलं म्हटलं बाई भावबीज आहेच आपली। यावेळी स्टेजवर काही महिलांना साड्या देण्यात आल्या। प्रामुख्याने बळवंतराव यांची आई, त्यानंतर देवकी वहिनी, खारोळेताई, चव्हाणताई या सर्वांनी साड्याचे वाटप केले। ज्यांना दर्यापुरातला टाटा म्हणून ओळखले जाते असे मालपानी, सुनील पाटील गावंडे। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळेस प्रामुख्याने बळवंतराव वानखडे यांचं पूर्ण कुटुंब इथं आलेलं होतं। आमच्यासारखे लोक ज्यांना शक्य आहे ते हातभार लावून गरजू महिलांची नियुक्ती त्या ठिकाणी करून द्यायची। आणि आज परिस्थिती अशी झाली आहे, शिक्षक आणि अंगणवाडी सेविका हे सरकारचे हक्काचे कामकरी झाले। कोणतीही गोष्ट सुद्धा गावाकडे जायची ती त्या अंगणवाडी सेविकेच्या कामाच्या शिवाय पूर्ण होत नाही। मानधनावर असलेल्या महिला आहेत, राबवून पूर्ण वेळ घेतलं जातं। यशोमतीताई ज्यावेळेला महिला बालकल्याणच्या मंत्री होत्या, त्यावेळेला त्यांनी खूप प्रयत्न केले होते। तुमचं तुम्ही 9 वर्षापासून आहे काय? मला 7 वर्ष झाले, 2 वर्ष आलेच नव्हते मी। कोणत्या गावचे तुम्ही? मी चंडिकापूर। बाबा चंडिकापूरचे नवनीत राहण्याच्या साड्या वाटत द्या मग। हा वाटत होते, त्याच्यात आम्ही कोणाला दिली नाही, स्वतःच घालत होतो। ते मेळघरात लोक तर म्हणत बा ते काहीतरी जाण्यासारख्या साड्या दिल्या, अशा साड्या देत नाही, नाही कधीच नाही।
म्हणजे एक मान लागीन ताई इलेक्शन झाल्यावर शाळा वाटू राहिला म्हटलं हे तर इलेक्शनचा उद्देश नाही यायचा पण नाही भाऊ भाऊ बहिणीचं नातं फक्त तुम्हाला वाटते का इलेक्शनचं काही हे आहे म्हणून? नाही आधी असं घेतलं त्यांनी मग आता पुढे वाटून राहिलं ते म्हणे त्यांनी आधीच सांगितलं मी निवडून जरी नाही आलो तर पण आपली भाऊबीज चालूच राहणार आता की कोणते निवडणुका नाहीत पुढे नाही म्हणजे तुमचा विश्वास आहे मग याच्यावर भरपूर गावातले लोक म्हणत असतील ना की बाकी कार्यकर्त्यांनी राजकीय हेतून दिले नाहीत म्हणून नाही तुम्ही कोणत्या गावात कार्यक्रम आजचा नाही आहे 9 वर्षापासून आहे. नाही वाटलं नवनीत राणाचं पाहूनच केलं काय नाही नवनीत राणं केलं ते इलेक्शन साठी केलं तो त्याचा भाग आपल्याला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही तो त्याचा प्रश्न आहे परंतु हा जो कार्यक्रम आहे आजचा नाही बळवंतराव जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती झाले तेव्हापासून हा कार्यक्रम चालू आहे मला वाटतं हे 9वं वर्ष आहे. मग तुम्ही जसं त्या बहिणीनं साड्या वाटल्या तसे अगोदर साड्या वाटल्या असते तर काही मत वाढले असते ना बाबा तुम्हाला त्यांनी सुचलं आणि आता इलेक्शन झाल्यावर तुम्ही साड्या वाटू राहिले नाही हा इलेक्शनचा विषयच नाही भाऊ हा भावीचा विषय आहे दरवर्षीचा विषय आहे. आचारसंहिता लागली होती इलेक्शन लागलं होतं बळवंतरावचं अधिवेशन चालू होतं काय म्हणून हे लेट झालं याला लेट म्हणत नाहीत. मागच्या महिन्यात हे दिवाळी झाली भाऊबीज झाली त्याला काही जास्ती दिवस झाले नाहीत ना. हे पंचायत समिती गिंबीशी लाईन असेल ना तुमची तुम्ही का गंमतचे कलाकार लोक राहता का बा राजकारणी हे पाय हा जो विषय आहे हा इलेक्शनचा विषयच नाही आहे. नाही 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 खरंच आपण हा जो कार्यक्रम आहे मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हा कार्यक्रम त्यांना अगोदर सुद्धा घेता आला असता पण त्यांनी मुद्दाम यासाठी घेतला नाही का त्यांचा सातत्याने हा कार्यक्रम चालू राहत असतो कोणाला त्रास होऊ नये आणि याच्यातून लोकांमध्ये एक भावना निर्माण नाही हो की बा हा इलेक्शनसाठी घेता म्हणून हा कार्यक्रम गेल्या 9 वर्षापासून बळवंतराव वानकडे जिल्हा परिषद सदस्य असतात तेव्हापासून घेतात आहे म्हणजे यामध्ये नवनीत राणाचाही हिशोब नव्हता. मला तर असं वाटतं की नवनीत राणा सुद्धा बळवंतराव भाऊ यांनी शाळा वाटल्यानंतर त्यांचं शिकून त्यांनी शाळा वाटला असेल असं म्हणण्यास काही हरकत नाही. गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल दर्यापूर प्रस्तुत करता गणेश पटेल साखरे धन्यवाद.